भाजप गटनेते गणेश गणकर यांच्याकडनं महापालिकेतल्या नव्या पक्ष कार्यालयाची पाहणी। नव्या कार्यालयाचा भाजप उद्या घेणार ताबा। 7 फेब्रुवारीला भाजपचा उमेदवार याच कार्यालयातून महापौर पदाचा अर्ज दाखल करणार। पाथरी विधानसभा मतदारसंघामध्ये शिंदे यांच्या शिवसेनेची ताकद वाढणार। राष्ट्रीय समाज पक्षाचा शिवसेनेला पाठिंबा। शिवसेना अल्पसंख्याक विभागाचे प्रदेशाध्यक्षासहित खान आणि शिवसेनेला होणार फायदा। माझी नार्को टेस्ट करा, दूध का दूध पानी का पानी होऊ द्या। मनोज जरांगेंची जालना पोलीस अधीक्षकांकडे मागणी। परळीचं खरकट गप्प बसणार नाही, जरांगेंचा धनंजय मुंडेंना टोला। अमरावतीमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार संजय खोडके आणि सुलभा खोडकेंच्या निवासस्थानी चंद्रशेखर बावनकुळेंची भेट। अमरावती महानगरपालिकेच्या महापौर उपमहापौर निवडणुकांच्या अनुषंगानं चर्चा। शहाजी बापू पाटलांच्या भ्रष्टाचाराचे गाडीभर पुरावे सादर करणार असल्याचं आमदार बाबासाहेब देशमुखांचं वक्तव्य। शेतकऱ्याच्या पुराला जेलमध्ये टाकण्याची भाषा करणाऱ्या बापू पाटलांनाच जेलमध्ये जावं लागणार असल्याचा इशारा। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबईतल्या भाजपच्या नगरसेवकांसह जाणार भराडी देवीच्या दर्शनाला। महापौर निवडीआधी भराडी देवीचं दर्शन घेणार असल्याची माहिती। अजित पवारांच्या स्मारकासंदर्भात विद्याप्रतिष्ठान मैदानाची पाहणी। विद्याप्रतिष्ठानमध्ये पार्थ पवार, जय पवार, श्रीनिवास पवार आणि रोहित पवार यांच्याकडनं पाहणी। कोल्हापूरच्या महापौर आणि उपमहापौर उद्या ठरणार। महापौर पदासाठी महायुतीकडनं भाजपच्या रूपाराणी निकम यांचा उमेदवारी अर्ज दाखल, तर निकम यांच्या विरोधामध्ये काँग्रेसचे सचिन शेंडे यांनी दाखल केला अर्ज। कोल्हापूरच्या शाहूवाडी तालुक्यामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी यंत्रणा सज्ज। 209 मतदान केंद्रांसाठी पोलीस कर्मचाऱ्यांसह 1380 कर्मचाऱ्यांची नियुक्ती। चंद्रपुरात ठाकरेंच्या शिवसेनेकडनं महापौर आणि उपमहापौर पदासाठी नामांकन दाखल। मनस्वी गिरे यांचं महापौर पदासाठी तर प्रशांत दानव यांचं उपमहापौर पदासाठी नामनिर्देश पत्र दाखल। लातूर महापालिकेच्या महापौरपदी काँग्रेसच्या जयश्री सोनकांबळे तर उपमहापौरपदी स्नेहल उडगे यांची निवड। येत्या 9 फेब्रुवारीला होणाऱ्या सभेमध्ये उमेदवारांच्या नावांची अधिकृत घोषणा। दाभोळमधील जिल्हा परिषद गटातून शिवसेनेच्या उमेदवार साधना महाजन यांचा झंझावात प्रचार, तर मंत्री योगेश कदमांसोबत दाभोळ आणि परिसरातील गावांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी कटिबद्ध। दाभोळ आणि गावांचा कायापालट घडवणार असल्याचं दिलं आश्वासन। ऐन झेडपी निवडणुकीमध्ये भाजप शिवसेना आमने सामने। मागासवर्गीय वसतिगृहाच्या जागेवरनं राजकीय आरोप प्रत्यारोप। भाजपमुळेच हे वसतिगृह अडवण्यात आल्याचा जिल्हा संपर्क प्रमुख महेश साठे यांचा दावा। अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या विरोधामध्ये सोशल मीडियावरती आक्षेपार्ह पोस्ट टाकून राजकीय बदनामी केल्याचा प्रकार। माजी आमदारांचा नातू अमर पाटलांसह तिघांवर गुन्हा दाखल। अमरावती महापालिकेमधील 7 गटांची विभागीय आयुक्तांकडे स्वतंत्र गट म्हणून नोंदणी। उद्या महापौर आणि उपमहापौरांची निवड होणार। मनपामध्ये सत्ता स्थापन करण्याच्या हालचालींना वेग। उत्तर सोलापूर तालुक्यातील कोंडी जिल्हा परिषद गटामध्ये भाजपचं जोरदार शक्ती प्रदर्शन। उमेदवार पृथ्वीराज माने यांच्या प्रचारासाठी भाजप आमदार विजयकुमार देशमुख यांनी घेतली सभा। अजित पवार यांचं अपघाती निधन ही खरंच दुर्दैवी घटना। जलसिंचन विभागाचे माजी मुख्य अभियंता विजय पांढरेंकडनं शोक व्यक्त। चितळे समितीच्या अहवालाविषयी सांगत अजित पवार एकटेच जबाबदार नसल्याचं केलं स्पष्ट। रत्नागिरी जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी। ठाकरे सेनेचे नेते आणि माजी राज्यमंत्री रवींद्र माने यांची पत्नी नेहा माने जिल्हा परिषद गटातनं निवडणूक रिंगणात। रवींद्र माने कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी मैदानात। उपमहापौर पदासाठी पप्पू देशमुख सायकलवरनं महापालिकेमध्ये दाखल। साधेपणा आणि पर्यावरणपूरक संदेश देत नामनिर्देशन पत्र केलं दाखल। उपमहापौर निवडीमध्ये जनविकास सेनेची भूमिका निर्णायक ठरणार। छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेमध्ये भाजपचा गटनेता म्हणून गोविंद केंद्रे यांची निवड। महानगरपालिकेच्या महापौर पदासाठी गटनेते म्हणून भाजपची घोषणा।
भिवंडी भादाणे इथल्या प्रस्तावित MIDC जमीन अधिग्रहणाला शेतकऱ्यांचा विरोध. स्थानिक शेतकऱ्यांना बजावली नोटीस. समाधानकारक मोबदला देण्यात आला नसल्यामुळे शेतकऱ्यांचा विरोध. आमच्या समोर माजी राज्यमंत्र्यांच्या पत्नी रिंगणात असल्या तरी आम्हाला महायुतीची भक्कम साथ, त्यामुळे आमचा विजय नक्की. संगमेश्वरमधील साडवली जिल्हा परिषदेतील महायुतीच्या भाजप उमेदवार रुपाली कदम यांनी व्यक्त केला विश्वास. यवतमाळमध्ये लाडक्या बहिणीच्या पात्रता तपासणीवरती अंगणवाडी सेविकांचा बहिष्कार. 58,000 लाडक्या बहिणींच्या पात्रता तपासणीची जबाबदारी. मुलांच्या शिक्षण आणि काळजीच्या जबाबदाऱ्यांमुळे काम अवघड झाल्याचं मांडलं मत. बुलढाण्यामध्ये पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्यांकडून प्रलंबित मागण्यांसाठी बेमुदत काम बंद आंदोलन. गेल्या 4 महिन्यांपासून कर्मचाऱ्यांचं वेतन थकलं. बुलढाणा नगराध्यक्षांच्या दालनामध्ये असलेली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा काढल्यानं संविधान प्रेमी आक्रमक. प्रतिमा पुन्हा त्याच ठिकाणी लावा अशी मागणी करत उपोषण. मुंबई पुणे महामार्गावरच्या वाहतूक कोंडीची उपमुख्यमंत्री शिंदेंकडून गंभीर दखल. आपत्कालीन परिस्थितीतील वाहतूक आराखडा तयार करण्याचे निर्देश. मिसिंग लिंकही लवकरच पूर्ण करण्याच्या सूचना. मंत्रालयातील उपहारगृहामध्ये आता ॲल्युमिनियमऐवजी स्टीलची भांडी वापरणार. स्टील भांडी खरेदीसाठी 5 लाख रुपयांची तरतूद. इलेक्ट्रिक इंडक्शन शेगडीसह स्टील डब्यासह राईस जाळी, परात अशी सर्व भांडी स्टीलची वापरणार. देवळी पुलगाव मतदारसंघातील रस्ते विकासाला गती देण्यासाठी आमदार राजेश बकाने यांनी घेतला आढावा. विविध विभागांमध्ये समन्वय साधून कामं जलद गतीनं पूर्ण करण्यावरती भर. मुंबई महानगरपालिकेच्या वतीने भायखळ्यातील वीरमाता जिजाबाई भोसले प्राणी संग्रहालयामध्ये 2 दिवसीय मुंबई पुष्पोत्सवाचं आयोजन. उद्या सकाळी पालिका आयुक्त गगराणी यांच्या हस्ते महोत्सवाचं उद्घाटन. तब्बल 34 तासांनंतर मुंबई पुणे एक्सप्रेस वेने घेतला मोकळा श्वास. मध्यरात्री 3 वाजता अपघातग्रस्त टँकर हटवल्यानंतर वाहतूक सुरळीत. मुंबई आणि ठाण्यातल्या दूध पुरवठ्याला फटका. मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरच्या वाहतूक कोंडीचा थेट परिणाम. एक्सप्रेस वेवर टँकर अडकून पडल्याने दूध पुरवठा विस्कळीत. कोल्हापूर, सातारा, सांगलीतून येणारे दूध टँकर एक्सप्रेस वेवरच अडकले. कोविड महामारीमध्ये मृत्यू झालेल्या रुग्णांच्या कुटुंबियांना भरपाई देण्यास विलंब. उच्च न्यायालयानं तीव्र नाराजी व्यक्त करत राज्य सरकारला धरलं धारेवर. नागपूरच्या राखीव वनक्षेत्र अभयारण्य आणि व्याघ्र प्रकल्पातील वन खात्याच्या विश्रामगृहामध्ये मांसाहार करण्यास परवानगी देण्याची मागणी. राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांच्याकडून वनमंत्री गणेश नाईकांकडे मागणीचं पत्र. कल्याण डोंबिवली पालिकेच्या कारवाईनंतर चर्चेत आलेला मराठी तरुणीचा शोरमा व्यवसाय पुन्हा एकदा सुरू. अविनाश जाधवांच्या मदतीनं एकता सावंतनं मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा फोटो लावून सुरू केला स्टॉल. वाढत्या प्रदूषणामुळे मुंबईमध्ये धुक्याची चादर. हवेची गुणवत्ता ढासळल्याने दृश्यमानता झाली कमी. हवा गुणवत्ता निर्देशांक 200 पार. पवई, वडाळा, शिवडी, मालाडमध्ये सर्वाधिक प्रदूषणाची नोंद. यंदाचा गणेशोत्सव पर्यावरण स्नेही होणार. गतवर्षी न्यायालयानं दिलेली पीओपीच्या मूर्तीची मुदत मार्च महिन्यामध्ये संपुष्टात येणार. मूर्तिकारांना नैसर्गिक रंग आणि शाडूची माती देण्याचा पालिकेचा मानस. बुलढाण्यामध्ये समृद्धी महामार्गावरती हायवे ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम अंतर्गत गॅन्ट्री बसवण्याचं काम. गॅन्ट्री उभारण्यासाठी समृद्धी महामार्गावरती 7 ते 23 फेब्रुवारी दरम्यान टप्प्याटप्प्यानं वाहतूक राहणार बंद. मुंबई मेट्रोचा 70% कागद विरहित तिकिटांचा विक्रम. व्हॉट्सअप आणि कार्डमुळे मेट्रोमध्ये कागदी तिकीटं घटली. महामुंबई मेट्रो ठरली देशात कागद विरहित तिकीट व्यवस्थेमध्ये आघाडीवर. मेट्रो 3 मार्गिकेच्या तिकिटांवरून नवा वाद उफाळण्याची शक्यता. तिकिटांवरती असलेल्या नावावरून आंदोलनाचा इशारा. जगन्नाथ शंकर शेठ मेट्रो स्टेशनचं नाव JSM टर्मिनस मेट्रो. महिनाभरामध्ये नावात सुधारणा न केल्यास आंदोलनाचा इशारा. रेल्वेचा लेटमार्क वाढला. वक्तशीरपणा 90%वरून 73%पर्यंत घसरला. लेटमार्कवरती संसदीय समितीकडून गंभीर चिंता व्यक्त. जपानमध्ये काही सेकंदांचा उशीरही गांभीर्याने घेतला जातो. समितीने दिले उदाहरण.
छत्रपती संभाजीनगरमध्ये बोगस दिव्यांगांचा प्रवास थांबणार, धावत्या एसटीतही होणार खरं खोट्याची तपासणी, एसटी महामंडळाची कडक कारवाई सुरू, सर्व वाहक, पर्यवेक्षक आणि तपासणी कर्मचाऱ्यांच्या मोबाईलमध्ये UDID ॲप. कूपर रुग्णालयामध्ये 145 पदांची भरती होणार, डॉक्टर आणि तंत्रज्ञानांच्या कमतरतेवरती तात्पुरता उपाय, भरती केवळ 89 दिवसांच्या कंत्राटी तत्वावर. अमरावती पोलीस भरतीसाठी उमेदवारांची सकाळपासून मैदानी कसरत, अमरावती ग्रामीण पोलीस दलातील 206 जागांवरती भरती होणार, भरतीच्या उमेदवारांची विद्यापीठातील मैदानावरती कसरत. अंगणवाडी जत्रेसाठी कोकण रेल्वेवरती धावणार विशेष ट्रेन, अंगणवाडीच्या भराडी देवीच्या वार्षिक जत्रा 9 फेब्रुवारीपासून सुरू होणार, जत्रेच्या पार्श्वभूमीवरती कोकण रेल्वेचा विशेष ट्रेन सोडण्याचा निर्णय. हिंगोलीमध्ये आता नागरिकांचा अनुभव थेट प्रशासनापर्यंत पोहोचणार, शासकीय आणि निमशासकीय कार्यालयामध्ये नागरिकांना अभिप्राय वापरणं बंधनकारक, राज्यातील शासकीय कामकाज पारदर्शक करण्याचा प्रयत्न. मुंबईमधील जीर्ण कचरा गाड्यांची आता होणार कडक तपासणी, असुरक्षित भंगार वाहनं रस्त्यावरनं त्वरित हटवण्याचे पालिकेचे आदेश, कचरा वाहतूक करणाऱ्या कर्मचाऱ्यांची सुरक्षिततेसाठी BMCचा मोठा निर्णय. भंडाऱ्यामध्ये वरांड्याच्या ट्रॅव्हल्सला भरधाव ट्रकची धडक, एक गंभीर तर 3 किरकोळ जखमी, रामटेक गोंदिया राष्ट्रीय महामार्गावरची खापाजवळची घटना. बीडच्या माजलगाव शहराजवळ भरधाव ट्रॅक्टर शिरला मच्छी मार्केटमध्ये, सुदैवानं मोठी दुर्घटना टळली, तर राष्ट्रीय महामार्गालगत बसणाऱ्या मच्छी विक्रेत्यांमुळे वाहतुकीला अडथळा. नाशिकच्या मालेगाव मुंबई आग्रा मार्गावरती गेल्या 7 दिवसांपासून मालवाहू ट्रक बंद पडलेल्या वाहनामुळे रोज ट्रॅफिक जॅम, वाहतूक पोलिसांसह पालिका प्रशासनाचं दुर्लक्ष होत असल्याचा आरोप.